Today we are going to learn about DNA packaging. पहा, आजच्या लेक्चरला आपण DNA पॅकेजिंग याविषयी पाहणार आहोत. पहा, आता DNA पॅकेजिंगमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे तर DNA म्हणजे काय, याचं लॉंग फॉर्म काय, डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड. आता हा जो DNA असतो, हा DNA कुठं असतो तर एखादी सेल असेल, कोणतीही सेल असेल, त्या सेलमध्ये न्यूक्लियस असतो आणि त्या न्यूक्लियसमध्ये काय असतात हे म्हणजे DNA असतात. पहा, तर आता हा जो DNA आहे त्याचं पॅकेजिंग, DNA पॅकेजिंग. आता हा DNA या प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम असतील किंवा युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम असतील, तर आपण आता पुढे शिकणार आहोत. पॅकेजिंग इन प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये हा जो DNA आहे तो कशा प्रकारे पॅकेज केला जातो, युकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये तो कशा प्रकारे पॅकेज केला जातो ते आता आपण पाहणार आहोत. पहा, पुढं अगोदर आपण इंट्रोडक्शनमध्ये पाहणार आहोत. पहा, त्यांनी काय सांगितलं आहे तर DNA पॅकेजिंग. आता लेंथ ऑफ द DNA डबल हिलिक्स मॉलिक्यूल, लेंथ ऑफ ए DNA डबल हिलिक्स मॉलिक्यूल. हा जो DNA असतो तो कसा असतो, डबल स्टँडर्ड असतो. पहा, इन ए टिपिकल मॅमेलियन सेल इज ॲप्रॉक्सिमेटली 2.2 मीटर्स. हा जो प्रत्येक सेलमध्ये असेल, त्याने इथं कोणती सेल दिलेली आहे, मॅमेलियन सेल दिलेली आहे. पहा, म्हणजे मॅमल्स, त्यामध्ये सेल दिलेली आहे, एक सिंगल सेल आहे आणि त्या सिंगल सेलमध्ये हा जो न्यूक्लियस आहे, ह्या न्यूक्लियसमध्ये हा जो DNA आहे त्या DNAची लेंथ किती आहे तर 2.2 मीटर्स आहे. पहा, लेंथ ऑफ ए DNA डबल हेलिक्स मॉलिक्यूल इन ए टिपिकल मॅमेलियन सेल इज ॲप्रॉक्सिमेटली 2.2 मीटर. त्याने अंदाज दिलेली आहे. पहा, याच्यामध्ये जो DNA आहे, हा जो सेलमध्ये जो न्यूक्लियस असतात त्या न्यूक्लियसमध्ये हा DNA आहे. पहा, तर त्याची जी लेंथ आहे ती किती आहे, 2.2 मीटर्स आहे. पहा, नंतर त्यांनी सांगितले, पहा, दिस कॅन बी वर्कड आउट सिम्पली बाय मल्टिप्लाइंग द टोटल नंबर ऑफ बेस पेयर्स विथ डिस्टन्स बिटवीन द कॉन्ज्युकेटिव्ह बेस पेयर्स. आता हे जे डबल हिलिक्स मॉलिक्यूल जर आपण घेतला, हा जो DNA असतो तो कसा असतो, डबल स्ट्रँडेड असतो. पहा, आणि हे डबल स्ट्रँड हे कशापासून बनलेले असतात, प्रत्येक स्ट्रँड हे न्यूक्लिओटाईडने बनलेले असतात. म्हणजे न्यूक्लिओटाईडमध्ये काय असतात, नायट्रोजन बेसेस असतात. पहा, ॲडेनाईन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन असे नायट्रोजनस बेस पेअर असतात. ॲडेनाईन नंतर ग्वानिन, सायटोसिन असे याच्यामध्ये जे डिस्टन्स आहे. पहा, आणि जेवढे या जो डबल स्टँडर्ड हा जो DNA आहे, या DNAमध्ये जेवढे न्यूक्लिओटाईड आहेत, पहा, म्हणजे जेवढे नायट्रोजन बेस पेअर आहे त्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याने आपण जे मल्टिप्लाय केलं तर आपल्याला त्याच्यामध्ये काय मिळतं ते डिस्टन्स मिळेल. पहा, टोटल नंबर ऑफ बेस पेअर, टोटल नंबर ऑफ जेवढे बेस पेअर्स आहेत, नायट्रोजन बेस पेअर, आणि त्यामधलं त्यांचं डिस्टन्स मल्टिप्लाय केलं का ते आपल्याला डिस्टन्स मिळतं. पहा, नंतर ॲप्रॉक्सिमेट साईज ऑफ ए टिपिकल न्यूक्लियस इज 10⁻⁻⁶ मीटर. आता हा जो न्यूक्लियस आहे, पहा, या न्यूक्लियसची साईज किती आहे, फक्त 10⁻⁶ मीटर आहे. पहा, आता इथे तुम्हाला माहिती आहे 2.2 मीटर मग असे सांगितलं, तर ते 1 मीटर म्हणजे किती, 100 सेंटीमीटर आहे. पहा, मग अशा आपल्या बॉडीमध्ये जेवढे सेल असतात, पहा, आपल्या बॉडीमध्ये अनेक बिलियन्समध्ये सेल असतात. पहा, आणि मग एका सेलच्या न्यूक्लियसमध्ये एवढा DNA आहे. मग सगळ्या सेल मिळून किती DNA तयार होईल. पहा, तर अशा प्रकारे आपल्या बॉडीमध्ये अनेक बिलियन्सने ह्या सेल असतात. पहा, आणि प्रत्येक सेलमध्ये जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसमध्ये हा DNA मॉलिक्यूल असतो. पहा, आणि मग हे जे अप्रॉक्सिमेटली जी साईज आहे टिपिकल न्यूक्लियसची जी साईज आहे ती किती आहे, 10⁻⁶ मीटर आहे. पहा, किती छोटी आहे. पहा, आणि एवढा टिपिकल न्यूक्लियस एवढा छोटा आहे आणि एवढ्या छोट्या न्यूक्लियसमध्ये आपल्याला एवढा 2.2 मीटरचा DNA हा मॉलिक्यूल बसवायचा आहे. पहा, हाऊ दिस लॉंग DNA मॉलिक्यूल कॅन बी देन अकोमिडेटेड इन सच वे स्मॉल न्यूक्लियस. एवढा स्मॉल न्यूक्लियस आहे आणि या स्मॉल न्यूक्लियसमध्ये आपला एवढा लॉंग DNA मॉलिक्यूल फिट करायचा आहे. पहा, मग कशा प्रकारे तो फिट बसवला जातो. पहा, मग इन देअरफोर मस्ट बी कंडेन्स्ड कॉईल अँड सुपर कॉईल टू फिट इनसाइड सच स्मॉल न्यूक्लियस. आणि मग तो जो DNA मॉलिक्यूल आहे लॉंग, हा DNA मॉलिक्यूल काय केला जातो, कंडेन्स्ड म्हणजे त्याची साईज काय केली जाते, कमी केली जाते. तो कॉईलच्या फॉर्ममध्ये केला जातो, नंतर सुपर कॉईलिंग केलं जातं आणि अशा प्रकारे जेवढा लॉंग DNA मॉलिक्यूल आहे त्याचा शॉर्ट DNA मॉलिक्यूल तयार केला जातो आणि तो काय केला जातो, स्मॉल न्यूक्लियसमध्ये फिट केला जातो. पहा, इनसाइड द स्मॉल न्यूक्लियस
न्यूक्लियसमध्ये बसवला जातो पहा. आता आपल्याला ते शिकायचं आहे पहा. आता फर्स्ट आहे पॅकेजिंग इन प्रोकॅरियोटिक्स. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पॅकेजिंग इन यूकॅरियोटिक्समध्ये शिकणार आहोत. आजच्या या लेक्चरला आपण पॅकेजिंग इन यूकॅरियोटिक्समध्ये कशा प्रकारे DNA पॅकेज केला जातो, कशा प्रकारे त्याच्यामध्ये तो फिट केला जातो न्यूक्लियसमध्ये ते पाहणार आहोत पहा आपण. तर आता पॅकेजिंग इन प्रोकॅरियोटिक्स आणि यूकॅरियोटिक्स डिफरन्स काय आहे मेन. त्या प्रोकॅरियोटिक जे ऑर्गॅनिझम असतं त्याच्यामध्ये न्यूक्लियस हा नॉट वेल डेव्हलप्ड असतो पहा. आणि यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये कसा असतो, त्यामध्ये वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस असतो पहा. वेल डेव्हलप्ड म्हटलं का त्यामध्ये न्यूक्लियसवर सराउंडेड बाय न्यूक्लियर मेम्ब्रेन असेल, त्या न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिओलस असेल. नंतर पहा, तर अशा प्रकारे वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस यूकॅरियोटिकमध्ये असतो. आणि प्रोकॅरियोटिकमध्ये कसा असतो, अनडेव्हलप्ड म्हणजे न्यूक्लियस, त्यामध्ये वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस नसतो पहा. आता फर्स्ट पॅकेजिंग इन प्रोकॅरियोटिक. आता यामध्ये प्रोकॅरियोटिक जे ऑर्गॅनिझम असतात त्याच्यामध्ये कशा प्रकारे DNA पॅकेज केला जातो, कशा प्रकारे फिट केला जातो न्यूक्लियसमध्ये पहा. इन प्रोकॅरियोटिक्स लाईक इसेन्शिया कोलाई. इसेन्शिया कोलाई ई कोलाई नावाची बॅक्टेरिया आहे, त्याचं एक्झाम्पल आहे पहा प्रोकॅरियोटिकचं. त्यांनी ई कोलाई नामचं एक्झाम्पल घेतलं आहे. सेल साईज इज ऑलमोस्ट 2 to 3 मायक्रॉन लॉंग. आता याची जी साईज आहे त्या न्यूक्लियस सेलची, ती साईज किती आहे, फक्त 2 to 3 मायक्रॉन एवढी लॉंग आहे पहा याच्यामध्ये. दे डू नॉट हॅव वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस. या प्रोकॅरियोटिक्समध्ये न्यूक्लियस जो असतो तो वेल ऑर्गनाइज्ड असतो, म्हणजे वेल डेव्हलप्ड नसतो पहा. त्याच्यामध्ये हा जो DNA असतो पहा, त्याच्यामध्ये जो प्रोकॅरियोटिकमध्ये जो DNA असतो तो कसा असतो, हा सायटोप्लाझममध्ये असतो, न्यूक्लिओइडच्या फॉर्ममध्ये असतो पहा. आणि तो DNA सायटोप्लाझममध्ये असतो पहा. दे डू नॉट हॅव वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस. मग इट इज विदाऊट न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस. याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन पण असतं अँड न्यूक्लिओलस पण असतो. हा असा अनडेव्हलप्ड न्यूक्लियस असतो पहा. आणि त्याला म्हणायचं न्यूक्लिओइड. न्यूक्लिओटाइड इज अ स्मॉल The nucleoid is small, circular, highly folded, naked ring of DNA. आता हा जो न्यूक्लियस आहे हा न्यूक्लिओटाईडच्या फॉर्ममध्ये असतो, म्हणून त्याला काय म्हटलं, अनडेव्हलप्ड न्यूक्लियस असं म्हटलं. हा जो न्यूक्लिओइड आहे तो स्मॉल आहे, सर्क्युलर फॉर्ममध्ये आहे, हायली फोल्डेड आहे, नेकेड रिंग ऑफ DNA आहे त्याच्यामध्ये. आणि विच इज 1100 मायक्रॉन लॉंग इन पेरीमीटर. त्याची जी DNAची जी टोटल लेंथ आहे ना ती किती आहे, 1100 मायक्रॉन एवढी लेंथ आहे पहा तेवढी. कंटेनिंग अबाउट 4.6 मिलियन्स बेस पेअर. याच्यामध्ये किती बेस पेअर असतात, नायट्रोजनस बेस पेअर 4.6 मिलियन्स एवढे बेस पेअर असतात पहा. असा हा DNA आहे पहा एवढा 1100 मायक्रॉनचा एवढा DNA, म्हणजे त्या DNAची एवढी टोटल लेंथ आहे पहा. आणि ई कोलाई नावाचे त्यामध्ये एक्झाम्पल घेतले, त्याच्यामध्ये किती सेलची साईज आहे, फक्त 2 to 3 मायक्रॉन एवढी लॉंग आहे पहा. आणि एवढे या सेलच्या साईजमध्ये जो न्यूक्लियस आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा DNA मॉलिक्युल फिट करायचा आहे पहा. मग कशा प्रकारे तो फोल्डेड केला जातो, कशा प्रकारे तो कॉइल्ड फॉर्ममध्ये केला जातो पहा. नंतर त्यांनी सांगितलं पहा, द 1100 मायक्रॉन लॉंग न्यूक्लिओइड इज टू बी फिटेड ऑर पॅकेज्ड इन टू ए सेल. आता एवढा 1100 मायक्रॉन एवढा लॉंग न्यूक्लिओटाईड आहे आणि तो आपल्याला या सेलमध्ये फिट करायचा आहे. तो किती सेलची साईज आहे, फक्त 2 to 3 मायक्रॉन एवढ्या लॉंग आहे पहा. एवढा DNA मॉलिक्यूल एवढ्या छोट्या सेल साईजमध्ये आपल्याला तो फिट करायचा आहे, पॅकेज करायचा आहे पहा. मग कशा प्रकारे केला जातो पहा. हेन्स द निगेटिव्हली चार्ज DNA. या DNAवरती कोणता चार्ज असतो, निगेटिव्हली चार्ज DNA असतो. DNA मॉलिक्युल आहे पहा. बिकम सर्क्युलर. हा जो DNA तो कसा आहे, सर्क्युलर आहे. रिड्युसिंग द साईज टू 350 मायक्रोमीटर इन डायमीटर. आता हा जो DNA मॉलिक्युल आहे त्याची साईज काय करायची आपल्याला, सर्क्युलर फॉर्ममध्ये आहे पहा तो. म्हणजे तो अगोदर कसं आहे, आपण त्या न्यूक्लियसमधला जर DNA आपण काढून घेतला बाहेर तर त्या DNAचं साईज पहा लॉंग असते. आणि मग ती काय करायची, फक्त त्याचं जो साईज आहे ती सर्क्युलर फॉर्ममध्ये तो करायचा पहा. याच्यामध्ये डायग्राम दाखवलेली आहे पहा. DNA पॅकेजिंग इन प्रोकॅरियोटिक. जो DNA आहे तो कसा केलेला आहे, सर्क्युलर फॉर्ममध्ये केलेला आहे. कशासाठी, जी साईज आहे ना ती आपल्याला रिड्यूस करायची आहे पहा.
आणि ती किती साईज केलेली आहे पहा, 350 मायक्रोमीटर एवढी डायमीटर एवढी साईज त्याची कमी केलेली आहे पहा. 1100 मायक्रॉन एवढी साईज होती, त्याची कमी करीत रिड्यूस साईज केली. ती किती केली, 350 एवढी. कशामुळे, कशा पद्धतीने केली ही कमी रिड्यूस, कशाच पद्धतीने केली तर काय केलं, जे फोल्डेड फॉर्ममध्ये केलं, सर्क्युलर फॉर्ममध्ये हा DNA मॉलिक्यूल केला पहा. आता ही 1100ची किती झाली, 350 मायक्रो एवढी झाली पहा डायमीटर. दिस इज अ फर्दर रिड्यूस टू 30 मायक्रो इन डायमीटर बिकॉज ऑफ फोल्डिंग लूपिंग. आता 350 मायक्रोमीटर आहे ना, त्याची मायक्रॉन आहे ना, त्याची किती करायची, आता डायरेक्ट 30 करायची आहे पहा. मग ती कशा पद्धतीने केली जाते पहा, डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. त्याने फोल्डेड क्रोमोसोम आहे पहा, आणि ॲक्च्युली 40 to 50 लूप्स आहेत पहा. या फोल्डेड फॉर्ममध्ये झालेलं आहे, त्या फोल्डेड फॉर्ममध्ये झालेलं असून याच्यामध्ये किती लूप्स तयार केलेले आहे, 40 to 50 लूप्स, म्हणजे लूपच्या फॉर्ममध्ये हा DNA मॉलिक्यूल तयार केलेला आहे पहा. याच्यामध्ये लूप्स बनवलेले आहे पहा. मग हे कशा पद्धतीने रूप बनवले, याच्यामध्ये काहीतरी प्रोटीन ॲड केले पहा. आणि मग तो जो DNA मॉलिक्यूल आहे, हा जो DNA मॉलिक्यूल आहे तो काय झाला, आतमध्ये असा काय झाला, असा ओढला गेला पहा. आणि त्यामुळं काय झाला, त्याच्यामध्ये काही जो पार्ट आहे तो काय गेला, आतमध्ये गेला, आणि काही पार्ट तो बाहेर आला. म्हणजे तो हा जो DNA मॉलिक्यूल आहे त्याचे काय झाले, असे फोल्डेड फॉर्म तयार झाले पहा. मग यामध्ये काहीतरी प्रोटीन त्यामध्ये ॲड केले पहा. आणि मग त्यामध्ये पहा, आता त्यांनी सांगितले पहा, दिस इज किती साईज झाली, त्याची रिड्यूस किती केली, फक्त 13 मायक्रॉन एवढी साईज केली पहा. बिकॉज ऑफ फोल्डिंग लूपिंग, त्याचे लूप्स तयार केले, 40 to 50 लूप्स तयार केले. लूपला डोमेन पण असं म्हणतात पहा, फॉर्म. आणि मग त्यापासून 40 to 50 लूप्स तयार केले, आणि या लूप्स तयार केल्यामुळं त्याची जी साईज आहे ती अगदी कमी झाली. 350 मायक्रॉनवरून ती किती गेली, 30 मायक्रॉन एवढीच झाली पहा. आता पुढं पहा, फॉर्मेशन ऑफ लूप्स आर ॲसिस्टेटेड बाय RNA कनेक्टर्स. आता याला काय त्यांनी ॲड केलं, त्यामध्ये RNA कनेक्टर त्यामध्ये ॲड केले पहा. का बरं, कारण असे ही जे लूप तयार केले, हे लूप परत पुन्हा म्हणजे ओपन होण्यासाठी, पुन्हा ओपन न होण्यासाठी त्यांनी RNA कनेक्टर त्याला ॲड केले पहा. Each domain is further coiled and super coiled, thereby reducing the size down to 2 micron in diameter. आता हे जे डोमेन किंवा लूप तयार झालेले आहे, हे परत ते फोल्डेड फॉर्ममध्ये कॉईल फॉर्ममध्ये तयार झाले. त्याचं सुपर कॉइलिंग तयार करण्यात आलं, आणि म्हणून त्याची जी साईज होती 30 मायक्रॉन, त्याची साईज परत काय झाली, रिड्यूस केली पहा. आणि ती फक्त 2 मायक्रॉन एवढी साईज झाली पहा. 2 मायक्रॉन इन डायमीटर एवढी साईज त्याची कमी झाली पहा. सुपर कॉइलिंग करण्यात आलं, सुपर कॉईल फोल्डेड क्रोमोसोम्स, आणि ईच लूप इज इंडिपेंडेंटली सुपर कॉईल. प्रत्येक असे लूप तयार करण्यात आले, आणि हे जे लूप आहे ते इंडिपेंडेंटली सुपर कॉईल असा दाखवलेले आहे पहा डायग्राममध्ये. आणि पार्शली अनफोल्डेड क्रोमोसोम्स तयार झाले पहा त्यापासून. आणि अशी ही जी साईज होती पहा, किती साईज होती आणि त्याची किती साईज झाली पहा. आणि दिस कॉइलिंग और पॅकेजिंग इज असिस्टेटेड बाय पॉझिटिव्हली चार्ज. आणि हा DNA वरती कोणता असतो, निगेटिव्हली चार्ज असतो. आणि हे जे कॉइलिंग आहे, दिस कॉइलिंग इज असिस्टेड बाय पॉझिटिव्हली चार्ज HU. म्हणजे HU म्हणजे काय, हे हिस्टोन लाईक DNA बाइंडिंग प्रोटीन. हे जे HU प्रोटीन आहे त्याच्यामध्ये त्याने ॲड केले आहे पहा. त्यामध्ये काही एन्झाईम्स आहे. एन्झाईम कोणते आहे, लाईक DNA गायरेज अँड DNA टोपो आयसोमरेज फर्स्ट. अशा प्रकारे काही एन्झाईम 2 केलेले आहेत, आणि त्यामध्ये प्रोटीन त्याने ॲड केलेले आहे पहा. आणि ह्या जो HU नावाचा प्रोटीन आहे, हा हिस्टोन प्रोटीन सारखाच आहे पहा, परंतु त्याचं फंक्शन कसं आहे, वेगळं आहे पहा. हिस्टोन लाईक DNA बाइंडिंग प्रोटीन आहे. हिस्टोन प्रोटीन सारखंच हा मॉलिक्यूल असतो, त्याचं फंक्शन याच्यामध्ये वेगळं आहे. आणि एन्झाईम्स जे आहेत ना, हे एन्झाईम्स कशासाठी वापरले, हे प्रोटीन कशासाठी वापरले, तर यामध्ये जे कॉइलिंग तयार झाले, हे कॉइलिंगसाठी.
अशा प्रकारे एन्झाईम त्यामध्ये काय केले, ॲड केले पहा. ज्याच्यामध्ये जी कॉइलिंग आहे ती कॉइलिंग अशी लूज कॉइलिंग तयार करण्यासाठी यामध्ये कारण आपण जे टाईट अशी कॉइलिंग केली त्या DNA मॉलिक्युलची, तर काय होते ज्यामध्ये ते स्ट्रँड असतात, जे नायट्रोजन असतात ते यामध्ये काय होतं, ते ब्रेक्स होतील. आणि म्हणून हे जे त्यांचं जे DNA मॉलिक्युल याच्यामध्ये जे असतात त्यामध्ये जे लूज कॉइलिंग कशी टाईट न करता त्यांनी कशी केली, लूज करण्यात आली पहा, जेणेकरून ते जे ज्यामध्ये जे आहे ते ब्रेक होणार नाही. मग यामुळं ही अशी एन्झाईम त्याच्यामध्ये ॲड केले पहा, DNA गायरेज आणि DNA टोपो आयसोमरेज फॉर मेंटेनिंग सुपर कॉइल्ड स्टेट. सुपर कॉइलिंग जी आहे ती जी अवस्था आहे ती मेंटेन करण्यासाठी हे एन्झाईम्स आणि हे HU प्रोटीन त्यांनी वापरले पहा. तर अशा प्रकारे हे एच पॅकेजिंग इन प्रोकॅरियोटिक्समध्ये त्यांनी सांगितलेलं आहे पहा. त्यामध्ये मग या RNA पार्शली लूप जे आहे त्या लूपच्या अंदर या सुपर कॉइलिंग तयार करण्यात आलं पहा. तर अशा प्रकारे हे DNA पॅकेजिंग इन प्रोकॅरियोटिक्स, जे प्रोकॅरियोटिक जे ऑर्गॅनिझम असतात त्यामध्ये हा प्रिमेटिव्ह टाईपचं न्यूक्लियस असतो पहा. त्यामध्ये म्हणजे याला म्हणतात प्रिमेटिव्ह ऑर्गॅनिझम असं म्हणतात. आणि युकॅरियोटिक्समध्ये जे ऑर्गॅनिझम असतं त्यांना काय म्हणतात, डेव्हलप्ड ऑर्गॅनिझम असं म्हणतात, कारण त्यामध्ये जो न्यूक्लियस आहे तो वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस असतो. आणि प्रोकॅरियोटिक्समध्ये हा वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस नसतो. त्या न्यूक्लियस भोवती न्यूक्लियर मेम्ब्रेन पण नसतात, न्यूक्लिओलस पण नसतो पहा. हा जो न्यूक्लियस असतो हा न्यूक्लिओइड फॉर्ममध्ये असतो, तो स्मॉल असतो, सर्क्युलर असतो आणि हायली फोल्डेड फॉर्ममध्ये असतो पहा. त्याची लेंथ अगोदर टोटल जी लेंथ आहे ती 1100 मायक्रॉन एवढी आहे पहा. नंतर त्याची किती करण्यात आली पहा, 2 मायक्रॉन एवढी त्याची करण्यात आली पहा. लेंथ ही रिड्यूस करण्यात आली. आणि मग कारण जी ई कोलाई नावाचं जी एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे ना, त्या सेलची साईज किती आहे, फक्त 2 to 3 मायक्रॉन एवढ्या लॉंग आहे पहा. आणि एवढ्या याच्यामध्ये आपल्याला तो DNA मॉलिक्यूल बसवायचा आहे, फिट करायचं आहे. आणि म्हणून त्याची काय केली, जी डायमीटर आहे, जी लेंथ आहे ती काय केली, कमी करण्यात आली, फक्त 2 मायक्रॉन एवढी केली. आणि मग ह्या प्रोकॅरियोटिक्समध्ये हा DNA मॉलिक्यूल फिट करण्यात आला, पॅकेज करण्यात आला पहा. तर अशा प्रकारे आपण हे पॅकेजिंग इन प्रोकॅरियोटिक्समध्ये पाहिलं. नेक्स्ट लेक्चरला आपण पॅकेजिंग इन युकॅरियोटिक्स हे शिकणार आहोत पहा. तर थँक्यू.